नमस्कार. आज सगळ्या भारतीयांसाठी एक आनंदाचा दिवस आहे. त्याचं कारण की भारताचं जे राष्ट्रगान वंदे मातरम त्याला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. 1875 साली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, त्यांना बंकिमचंद्र चटर्जी असंही म्हणतात, यांनी हे गीत पहिल्यांदा लिहिलं आणि त्यानंतर 7 वर्षांनी म्हणजे 1882 साली ते त्यांच्या आनंदमठ ही जी बंकिमचंद्रांची अतिशय इतिहास प्रसिद्ध कादंबरी, देशभक्ती आणि एका संन्यासाच्या जीवनावर आधारित ती कादंबरी, त्या कादंबरीत हे पहिल्यांदा आलं. म्हणजे त्याचं ऑफिशियल व्हर्जन 1882चं आहे, बंकिमचंद्रांच्या आनंदमठ या कादंबरीतलं. हे गाणं बंगाली मातेचा उद्घोष करणारं होतं आणि बंगाली माता हे त्याचं म्हणजे भारत मातेसारखी बंगाली माता हे त्याचं पहिलं व्हर्जन होतं. या गीताला पहिल्यांदा त्याचं जे गायन केलं, सामूहिक गायन ज्याला म्हणता येईल, ते केलं रवींद्रनाथ टागोरांनी. 1896ला कलकत्ता इथं काँग्रेसचं अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनात रवींद्रनाथांनी पहिल्यांदा त्याचं गायन केलं. तिथपासून काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात हे गायन त्याचं झालं, गाणं म्हणलं गेलं, सामूहिक गीत म्हणलं गेलं. आणि ती 1896 पासून जी काँग्रेसने जी परंपरा अडॉप्ट केली वंदे मातरम गाण्याची, ती पुढेही चालू राहिली. भारताच्या संसदेत सुद्धा अधिवेशन सुरू होताना लोकसभा आणि राज्यसभेत वंदे मातरम म्हणण्याची पद्धत आहे. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात वंदे मातरम खरं काँग्रेसच्या इतिहासाचा हा अत्यंत उज्ज्वल असा भाग आहे. मला माहीत नाही आता देशभर काँग्रेस ते साजरा करते किंवा कसं, काही न बोललेलं बरं, नसेल तर आनंदच आहे सगळा. पण काँग्रेसच्या इतिहासाचा एक अमूल्य ठेवा हा आहे, जो संघ परिवार पळवण्याचा प्रयत्न करतो. आणि वंदे मातरमची 150वी जयंती ते साजरी करतायत, ज्यांचा वंदे मातरमशी कधीही संबंध नव्हता. 42च्या लढ्याशी पण नव्हता. 42च्या लढ्यामध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगान आपलं त्यांनी अनेकांचं स्फुल्लिंग चेतवलं, अनेक लोकांना त्यांनी राष्ट्रप्रेमाची प्रेरणा दिली. याचं जे कॉम्पोजिशन आहे, म्युझिकल कॉम्पोजिशन असं ज्याला आपण म्हणतो, ते यदुनाथ भट्टाचार्य, त्यांना बंगाली भाषेत जदुनाथ असा उच्चार करतात, जदुनाथ भट्टाचार्य यांचा आहे. त्यांनी याचं कॉम्पोजिशन जे आहे ते राग देशमध्ये केलेलं आहे. हा खमास थाटातला भारतीय शास्त्रीय संगीतातला रोमॅन्टिक समजणारा राग आहे देश राग, आणि या देश रागामध्ये त्यांचं कॉम्पोजिशन. जर रसिकांना आठवत असेल तर पंडित भीमसेन जोशी यांचं बजे सरगम नावाचं गाणं ऐकायचं, ते सुद्धा देश रागातलं होतं. अशा देश रागात त्याची निर्मिती झाली. भारताच्या एकूण इतिहासात वंदे मातरमचं स्थान हे अत्यंत मोलाचं आणि एक प्रेरणादायी अशा प्रकारचं आहे. आणि प्रत्यक्ष रवींद्रनाथ टागोरांचा स्पर्श त्याला झाला होता आणि त्यामुळं त्यांचंही ते आवडतं गाणं होतं. आणि म्हणून ते एक वेगळाच एक राष्ट्रीय चेतना देणारं, राष्ट्रप्रेम देणारं हे ते गाणं म्हणजे वंदे मातरम हे गीत होतं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर बंकिमचंद्रांच्या जी आनंदमठ या कादंबरीवर इंग्रजांनी बंदी घातली होती, देशभक्तीची कादंबरी म्हणून, इंग्रजांच्या विरोधात काहीतरी क्रांतिकारी करू पाहणारी कादंबरी म्हणून बंदी घातली होती. ती भारत सरकारने, पंडित नेहरूंनी 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच ती बंदी पंडित नेहरूंनी उठवली आणि राष्ट्रगान म्हणून आपण वंदे मातरमला दर्जा दिला. इथे थोडासा फरक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. काही लोकांचं खूप कन्फ्युजन होतं. काही लोक तर निव्वळ द्वेष पसरवण्यासाठी आणि जनगण मन नको म्हणून पण वंदे मातरमचा उदो करतात, तसेही लोक आहेत. पण एक महत्वाचा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की जनगण मन हे आपलं नॅशनल अँथम म्हणजे राष्ट्रगीत आहे, आणि हे जे वंदे मातरम हे आपलं नॅशनल सॉन्ग म्हणजे राष्ट्रगान आहे. हे राष्ट्रीय गाणं आहे आपलं, हे ते राष्ट्रगीत आहे आपलं, आणि हे नॅशनल सॉन्ग अशा प्रकारे. अँथम न म्हणता त्याला सॉन्ग आहे. म्हणजे अँथमचा दर्जा हा जनगण मनचा हा ऑफिशियल दर्जा वेगळा आहे आणि वंदे मातरमचा दर्जा वेगळा आहे. तसं असलं तरी पहिल्यापासून अगदी काँग्रेसच्या अधिवेशनापासून या गीताचा फार मोठा सन्मान हा राखला गेला आणि स्वातंत्र्यानंतर या दोन्ही गीतांचा दर्जा सेम राहील, म्हणजे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाचा दर्जा एकच राहील अशा प्रकारची तरतूदही केली गेली. आणि त्या अर्थाने वंदे मातरम हे भारतीय एकूण समाजकारणात अजरामर झालं असं म्हणून भारतीय समाजात त्याचं फार अत्यंत मोठ्या प्रकारचं महत्त्व हे वाढलं असं आपण म्हणू. 2 कडवी त्याची गायची हा राष्ट्रगानाचा भाग आहे. हे मुख्यतः बंगाली आणि संस्कृत यांचं कॉम्बिनेशन आहे. हे जे आपलं वंदे मातरम आहे हे कॉम्बिनेशन ऑफ 2 लँग्वेजेस आपण म्हणू, संस्कृत आणि बंगाली. काही ठिकाणी बंगालीचं संस्कृतायझेशन झालेलं आपल्याला दिसतं, काही ठिकाणी संस्कृतचं बंगालायझेशन आपल्याला झालेलं. मस्त प्रकार आहे, छान एक मस्त कॉम्पोजिशन ती आहे. आणि ते राष्ट्रगान आज आपल्याला 150व्या वर्षी सुद्धा स्फूर्ती देतं.
आता हे खरं आहे की काही लोक त्याचा राष्ट्रगीताच्या विरुद्ध द्वेषासाठी वापर करतात, राष्ट्रगीत गायचं नाही म्हणून वंदे मातरम फक्त गातात. ते अतिशय चूक आहे. भारताचं राष्ट्रगीत जनगण मन, त्याचा दर्जा हा वरचाच आहे, घटनात्मक दर्जा त्याचा वरचा आहे. आणि त्याचबरोबर वंदे मातरम तर 42च्या चळवळीचं प्रमुख सूत्र होतं. 42च्या चळवळीचा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विरोध केलेला होता, हे आपल्याला माहिती आहे. सावरकरांचा विरोध होता 42च्या चळवळीला. आज त्यांचे चेले फार मोठ्या जोरात वंदे मातरम साजरं करतात, ते ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विरोध होता या चळवळीला 42च्या, आणि 42च्या चळवळीचं मुख्य सूत्र हे वंदे मातरम होतं. 42ची सगळी स्वातंत्र्याची जी चळवळ आहे तिचं मुख्य सूत्र, मुख्य गाण हे वंदे मातरम होतं. वंदे मातरमने त्याला प्रेरणा दिली. आपल्याला 42चा चळवळीचा इतिहास अरुणा सपाली आणि सगळ्यांचा तो माहिती आहे, अच्युतराव पेटवळ मी सांगण्याची गरज. तर याचं स्टेटस आज जे आहे, लिगल स्टेटस याचं काय, तर त्याचा राष्ट्रगीताच्या बरोबरीचाच दर्जा त्याला दिलेला आहे. परंतु राष्ट्रगीताचं महत्व अबाधित आहे. जिथे राष्ट्रगीत तिथे राष्ट्रगीतच असं त्याचं एकूण रचना आहे. मला खात्री आहे की 150 वर्ष झाली, आणखी पुढची 1500 वर्ष हे आपलं राष्ट्रगान वंदे मातरम आपल्याला राष्ट्रीय प्रेरणा देत जाईल, एक चेतना आपल्या मनात जागवेल आणि आपल्या देशाबद्दलचं प्रेम व्यक्त करण्याचा एक तो मार्ग आपला राहील. या अजरामर गीताच्या निमित्ताने आपण रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आणि त्याला संगीत देणारे जदुनाथ भट्टाचार्य यांचंही संस्मरण करूया आणि हे गीत वर्षानुवर्ष आपल्याला प्रेरणा देत राहो, एवढीच प्रार्थना करूया.